विरार पूर्व येथील HDIL परिसरातील अगरबत्ती उत्पादन करणाऱ्या कारखान्याला सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत कारखान्यातील मोठ्या प्रमाणातील कच्चा माल आणि तयार साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी कारखान्यात अचानक आग लागली। आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। कारखान्यात अगरबत्ती निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील कच्चा माल साठवून ठेवण्यात आल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 5 तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। औद्योगिक परिसरातील अग्नी सुरक्षा उपाययोजना आणि विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी ही केवळ नियमांची पूर्तता नसून कामगारांच्या जीविताचे आणि संपत्तीचे संरक्षण करण्याची अत्यावश्यक जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।